एव्हरीबडी, मी BH पाटील, HM कॉलेज कराड, इयत्ता 11वी कॉमर्स, विषय बँकिंग पेपर 2 यामध्ये आपण बँकेच्या दुय्यम सेवा मागील 2 तासाला सलग पाहतोय. त्यामध्ये प्रातिनिधिक सेवा, एजन्सी सर्व्हिसेस, या एजन्सी सर्व्हिसेसमध्ये एकूण 8 सेवा आपण बघितल्या. त्या 8 सेवा कोणत्या सेवा? तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवणे ही एक मोठी सेवा आहे. ती सेवा आपण बघितली, त्यामध्ये डिटेल्स सगळे बघितले. त्यानंतर चेक, ड्राफ्ट, हुंडी, वचनचिठ्ठी इत्यादीचे पैसे वसूल करणे आणि खात्यात जमा करणे, नियमित शोधन करणे, ग्राहकाच्या वतीनं रक्कम जमा करणे, त्यानंतर शेअर्स व कर्जरोख्यांची खरेदी विक्री करणं, ग्राहकाचं विश्वस्त म्हणून कार्य करणं, ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून विविध कर भरणं, ग्राहकाला गुंतवणुकीविषयी सल्ला देणं, एवढ्या बाबी आपण मागच्या तासाला सगळ्या बघितलेल्या आहेत. आणि त्या प्रातिनिधिक सेवेमध्ये अजून काही सेवा येतात, त्यातल्या महत्त्वाच्या सेवा अजून काही बघायच्या आहेत. 8 सेवा आपण बघितलेल्या आहेत. त्यामध्ये 9वी सेवा आपण आता बघणार आहोत. या 9वी सेवा जी आहे ते म्हणजे प्राप्तिकर विवरणपत्र भरणे. म्हणजे ग्राहकासाठीचं जे इन्कम टॅक्स रिटर्न्स असतात, प्राप्तिकर विवरणपत्र. प्राप्तिकर विवरणपत्रक म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स जे असतात ग्राहकाचे, ते इन्कम टॅक्स रिटर्न्स इन्कम टॅक्स ऑफिसला दरवर्षी झालेल्या एकूण नफ्यातून किती टॅक्स भरावा लागतो आणि किती भरलेला आहे आणि रिटर्न्स काय येणार आहेत का, या विवरणपत्र भरण्याचं काम बँका करतात. वास्तविक पाहता बँकेचं हे काम नाही, परंतु बँकेनं दिलेली ही ग्राहकांना सेवा आहे. या सेवेमध्ये काय होतं, विवरणपत्र भरणारे जे एक्सपर्ट्स असतात, कोण भरतं विवरणपत्र? चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्यांचे असिस्टंट्स असतील, किंवा ज्यांनी विवरणपत्र भरण्यासंबंधीचं नॉलेज, ज्ञान अवगत केलेलं आहे, अशा व्यक्ती ही विवरणपत्र भरत असतात. अशा विवरणपत्रक भरण्याची जबाबदारी बँक घेते आणि संबंधित माणसांची नेमणूक करते आणि संबंधित माणसाकडं बँकेच्या ग्राहकाची विवरणपत्र दिली जातात आणि ती भरण्याचं काम बँक करते आणि ती एक सेवा आहे. अर्थात ही सेवा सांगितलं मी, बँक कोणतीही सेवा फ्री देत नाही, फुकट देत नाही. त्याबद्दल चार्जेस आकारले जातात. ते चार्जेस बँक आकारते. संबंधित व्यक्तीला काही चार्जेस आणि त्यातली बँकेला काही चार्जेस मिळतात. म्हणून बँकेचंही उत्पन्न वाढतं, संबंधित व्यक्तीला काम मिळतं आणि ग्राहकाची त्याच्या एकूण असणाऱ्या अडचणीच्या वेळी किंवा त्याला असणारे जे प्रचंड काम असतं त्या व्यापातून त्याला ते जमत नाही, ते काम करण्याची जबाबदारी बँक स्वीकारतं. आणि म्हणून प्राप्तिकराचं विवरणपत्रक भरणं हे बँक देत असलेली दुय्यम सेवा आहे. पुढची सेवा जी आहे, मी तुम्हाला थोडक्यातच सर्व सेवा सांगणार आहे. आणि पुढची जी सेवा आहे, विक्री कर भरणा करणे. मागं आपण बघितले विविध कर भरले जातात. पुन्हा आणि विक्री कर असा काही सेपरेट नाही, परंतु दररोज मालाची खरेदी आणि विक्री होते. दररोज मालाची विक्रीमध्ये वर्षातून जर समजा तुमचा व्यवसाय काही दिवस बंद असेल, आता ऑनलाईनमुळे व्यवसाय कधीच बंद नसतो, तो सातत्यानं सुरू असतो. आणि मग 360 दिवस ज्या मालाची विक्री झालेली आहे त्यावर सेल टॅक्स, विक्री कर भरावा लागतो. हा विक्री कर भरण्याचं काम त्या ग्राहकाचं असतं. पण ग्राहक जेवढी विक्री झालेली आहे अशा प्रकारचा संपूर्ण हिशोब बँकेकडे देतो आणि त्यावर होणारा विक्री कर आहे ते बँक ग्राहकाच्या खात्यातून विक्री कर परस्पर भरण्याचं काम करते. म्हणजे विक्री कर, सर्व कर म्हणजे तिथं विक्री कर आला. आपण मागच्या तासाला बघितलं होतं की सर्व प्रकारचे कर बँक भरत असते, तसं विक्री कर सुद्धा भरण्याचं काम बँका करतात. हे मागच्या तासाला झालं होतं, त्यामुळे डिटेल्स काही घेणार नाही. पुढचं जे आहे ते महत्त्वाचं आहे. मृत्यूपत्र व्यवस्थापक म्हणून कार्य करते. मृत्यूपत्र व्यवस्थापक. मृत्यूपत्र म्हणजे काय? मृत्यूपत्र म्हणजे एखादी व्यक्ती जिवंत असताना लिहून ठेवते की माझ्या मृत्यूनंतर माझ्या संपत्तीची वाटणी कशी करावी किंवा माझी इच्छा काय आहे, ती इच्छा ज्या पत्रामध्ये लिहिलेली असते त्याला म्हणतात मृत्यूपत्र. मग असं मृत्यूपत्र लिहून बरेचसे लोक मृत्यूपत्र लिहून ठेवतात आणि हे मृत्यूपत्र लिहून ठेवल्यानंतर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या मृत्यूपत्राचा मृत्यूपत्र व्यवस्थापक म्हणून ज्याला नियुक्ती दिलेली आहे
अशी व्यक्ती ते मृत्यूपत्र सर्वांसमक्ष ओपन करून त्या मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे त्याच्या संपत्तीची किंवा जी काही दुसरी इच्छा असेल त्या पद्धतीनं त्याची वाटणी केली जाते किंवा इच्छेप्रमाणे कार्य करणाऱ्या व्यक्तीस मृत्यूपत्र व्यवस्थापक म्हणतात. मग हा एखादा ग्राहक आपल्या बँकेला आपलं स्वतःचं मृत्यूपत्र लिहून मृत्यूपत्र व्यवस्थापक म्हणून बँकेची नेमणूक करतो. कारण मृत्यूपत्र व्यवस्थापक म्हणून एखाद्या व्यक्तीची नेमणूक करता येते, एखाद्या वकिलाची नेमणूक करता येते, एखाद्या संस्थेची नेमणूक करता येते. म्हणजे मृत्यूपत्र व्यवस्थापकाचं काम काय, तर ज्याचा मृत्यूपत्र व्यवस्थापक म्हणून तुम्ही काम करणार आहात त्याचं मृत्यूपत्र व्यवस्थापक त्यांच्या ताब्यात असतं आणि ते ताब्यात असलेलं मृत्यूपत्र त्याच्या मृत्यूनंतर ज्याने लिहिलेलं आहे त्याच्या मृत्यूनंतर त्याप्रमाणे सगळी कार्यवाही करणे त्याला मृत्यूपत्र व्यवस्थापक म्हणतात. आणि म्हणून बऱ्याच वेळेला असं असतं की बँकेला का दिलं जातं, एखाद्या संस्थेला विरोध कोण करू शकत नाही. उदाहरणार्थ द्यायचं झालं तुम्हाला तर समजा एखाद्या व्यक्तीकडं प्रचंड अशी संपत्ती आहे, त्या संपत्तीचे वारस असतील पण ते वारसाला काही रक्कम देतात आणि उरलेली रक्कम आहे ती अमुक अमुक ठिकाणी द्या. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर या कॉलेजचे प्राचार्य, पूर्वीचे प्राचार्य बॅरिस्टर PG पाटील आणि सुमती पाटील हे दोघं जे दाम्पत्य आहे यांनी हयात रयत शिक्षण संस्थेची सेवा केली आणि या रयत शिक्षण संस्थेच्या सेवेमध्ये त्यांना जे काही रक्कम मिळाली असेल, जे काही त्यांची संपत्ती असेल त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं, त्या पद्धतीनं संपत्तीचं वाटप केलं. त्यांना अपत्य जरी नसलं तरी त्यांचा भावाचा मुलगा हा तिथं त्या गावी आहे, परंतु त्यांनी त्या मृत्यूपत्रात असं लिहिलं होतं की माझ्याकडं असलेली संपत्तीपैकी एवढी 9 लाख रुपये किंवा 15 लाख रुपये शिवाजी विद्यापीठाला देण्यात यावे मुलींच्या वसतिगृहासाठी. रयत शिक्षण संस्थेला काही रक्कम दिली. त्यांचं असणारं राहतं साताऱ्यातील घर आहे ते शिवाजी विद्यापीठाला पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर करण्यासाठी दिलं. त्यानंतर आपल्या कॉलेजमध्ये जे सुमतीबाई पांडुरंग पाटील हॉस्टेल आहे त्यामध्ये सुमतीबाई पण त्याच्या मिसेसचं नाव असल्यामुळं त्यांना या कॉलेजला 3 लाख रुपये दिले. माझं जे गाव आहे ते किंवा त्यांचं जे गाव आहे ते पंडित नेहरू विद्यालय कौलापूर स्वतः गावात जी शाळा आहे त्या शाळेला 1 लाख रुपये दिले. आणि त्यांना आयुष्यभरामध्ये ज्यांनी मदत केलेली आहे त्या सर्व माणसांची नावं लिहून ठेवली होती आणि त्या माणसांना ती काही रक्कम वाटावी असं त्यांच्या सांगण्यात आलं होतं. आणि त्याचा एक ट्रस्ट नेमला होता आणि त्याचा एक प्रमुख मृत्यूपत्र व्यवस्थापक नेमला होता आणि त्या व्यवस्थापकानं त्याची संपूर्ण वाटणी केली. म्हणजे आपल्या मृत्यूनंतर आपल्या संपत्तीचं वाटप कसं करावं म्हणून ज्याची नेमणूक केली जाते त्याला मृत्यूपत्र व्यवस्थापक. बऱ्याच वेळेला बँकेची मृत्यूपत्र व्यवस्थापक म्हणून नेमणूक करतात, बँका तसं काम करतात आणि या मृत्यूपत्र व्यवस्थापकाला त्यानं केलेल्या कामाचा मोबदला म्हणून काही चार्जेस दिले जातात आणि ते बँकेचं एक प्रकारचं उत्पन्न असतं. आणि म्हणून हे जे कार्य आहे मृत्यूपत्र व्यवस्थापक बँका करत असतात. 12वं आहे मुखत्यार म्हणून कार्य करणे. मुखत्यार म्हणजे काय, तर एखाद्याच्या वतीनं सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून मालकासारखं काम करणं त्याला मुखत्यार म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीची समजा जमीन असेल आणि ती जमीन जर ती व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी असेल आणि ती व्यक्ती जर समजा ते करू शकत नसेल तर मात्र तिथं प्रश्न निर्माण होतो की ती जमीन कुणाच्या तरी ताब्यात देऊन ती ताब्यात दिलेली जमीन जी आहे ती त्यानं स्वतःच्या अधिकारात कसायची, स्वतःच्या अधिकारात त्यानं जमिनीचा वापर करायचा आणि त्या संबंधीची काही रक्कम त्या मूळ मालकाला द्यायची. तोपर्यंत संपूर्ण अगदी जमिनीच्या स्थावर मालमत्तेच्या विक्री खरेदीपर्यंतचे व्यवहार करण्याची मुभा मुखत्याराला दिलेली असते. त्याला पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणतात, मुखत्यार. आणि असं मुखत्यार जे आहे हे मुखत्यार म्हणून बँक कार्य करते. समजा एखाद्या व्यक्तीची अनेक देशामध्ये अनेक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती असेल तर सगळ्या ठिकाणी एका वेळी त्या संपत्तीवर लक्ष ठेवणं, ती संपत्ती सांभाळणं शक्य नाही. तर बँकेला पूर्ण अधिकार दिलेला असतो की ही संपत्ती वापरायची, त्याचं उत्पन्न मिळवायचं, त्या संबंधात येणाऱ्या उत्पन्नापैकी काही रक्कम मूळ मालकाला द्यायची आणि बँकेनं पूर्णपणे आपण त्याचा मालक आहोत अशा पद्धतीनं व्यवहार करायचा. आणि म्हणून बँकेची नेमणूक केलेली असते. त्यावेळी बँक त्या ग्राहकाच्या वतीनं
मुखत्यार म्हणून काम करते आणि त्याबद्दल बँकेला मोबदला मिळतो. म्हणजे मुखत्यार जे आहे ते मुखत्यार त्या ग्राहकाच्या वतीनं बँकेला करण्याची जी मुभा आहे किंवा बँक जे कायदेशीररित्या करू शकते त्यामध्ये बँकेचंही हित आहे आणि ग्राहकाचंही हित आहे. म्हणून अशा प्रकारची सेवा अलीकडे कुठं पाहायला मिळत नाही. मुखत्यार म्हणून नेमणुका फार कमी प्रमाणात असतात आपल्यामध्ये आणि म्हणून आपणाला ते माहीत नाही, परंतु बऱ्याच वेळेला मुखत्यार म्हणून बँकेची नियुक्ती केली जाते. आणि शेवटचं त्यामध्ये आता सांगतोय, रेल्वे, विमान, पंचतारांकित हॉटेल, पर्यटन केंद्र या ठिकाणी आरक्षण. बघा बँका काय काय काम करतात. रेल्वेचं बुकिंग करतात, पंचतारांकित हॉटेलमधले सगळं तुम्हाला बुकिंग केलं जातं, आरक्षण, विमानाचं बुकिंग केलं जातं. आणि हे जर आपल्याला सगळं शक्य नसेल तर हे काम बँक करते. उदाहरणार्थ आता इंटरनॅशनल क्रिकेटच्या मॅचेस असतात, फुटबॉलच्या मॅचेस असतात, वर्ल्ड कप असतो. अशा वेळी तुम्हाला तिथं जाऊन बघायचं आहे तर त्या शहरामध्ये जाऊन तुम्हाला तिथं राहण्याची सोय, खाण्याची सोय या सगळ्या सुविधा इथून करणं अवघड असतं. तर बँकांच्यामध्ये संबंध असतात. इथली बँक ज्या शहरामध्ये, ज्या देशातल्या दुसऱ्या शहरामध्ये चाललं आहे त्या दोन बँकांशी एकमेकाशी कॉन्टॅक्ट असतात आणि मग तिथं तुम्हाला काही विमानाचं बुकिंग असेल, हॉटेलचं पंचतारांकित हॉटेलचं असेल, पर्यटन स्थळाचं बुकिंग असेल किंवा देशांतर्गत म्हटलं तर रेल्वेचं बुकिंग असेल, हे बुकिंग करून देण्याचं काम, हे आरक्षण करून देण्याचं काम बँका करतात. हे ग्राहकाच्या वतीनं बँका करतात आणि हे करत असताना त्या सेवेबद्दल बँका मोबदलाही घेतात. म्हणजे रेल्वे, हॉटेल, विमान किंवा पर्यटन क्षेत्र या ठिकाणी आरक्षण करून ग्राहकाला सुविधा उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं कार्य बँका करत असतात. आणि म्हणून बँकांच्या ज्या आपण विविध सेवा आता बघतोय गेली 2 दिवस झालं, त्यामध्ये प्रातिनिधिक सेवेमध्ये आपण एवढ्या 13 सेवा बघितलेल्या आहेत. कालच्या तासाला, परवाच्या तासाला आपण बघितल्या 8 सेवा आणि ह्या 9, 10, 11, 12, 13 सेवा या तासाला आपण पाहतो आहे. आता ही झाली एक सेवा, कोणती? प्रातिनिधिक सेवा. आता आपल्याला दुसरी सेवा बघायची आहे, ती म्हणजे उपयुक्त सेवा. म्हणजे बँका किती सेवा देतात बघा. प्रातिनिधिकमध्ये 11 सेवा आपण अभ्यासल्या किंवा आपला 11 सेवा आपण बघितल्या. आता उपयुक्त सेवा म्हणजे ज्या सेवेचा ग्राहक वापर करतो, उपभोग घेतो, अशा सेवा त्याला उपयुक्त सेवा म्हणतात. उपयुक्त सेवा या सुद्धा आपल्याला 8-10 सेवा पाहायला मिळतील आणि आपण आता अभ्यासणार आहोत. या उपयुक्त सेवा म्हणजे काय? बँकेनं निर्माण केलेली ही सेवा असते, त्या सेवेचा उपभोग ग्राहकानं घ्यायचा असतो आणि म्हणून सेवेचा उपभोग घेतला की त्याला काय म्हणतात? उपयुक्त सेवा म्हणतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे, सेफ डिपॉझिट लॉकर्स. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे. विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहीत असेल बँकेचा बोर्ड असतो आणि त्यामध्ये खाली कुठेतरी एक ओळ लिहिलेली असते, सेफ डिपॉझिट लॉकर्स अवेलेबल हिअर. म्हणजे या ठिकाणी सुरक्षा ठेव कक्ष उपलब्ध आहेत. सुरक्षा ठेव कक्ष म्हणजे काय? तर बँकेनं लोकांची जे मौल्यवान ग्राहकांसाठी एक सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. या सेवेचं काय वैशिष्ट्य आहे? तर लोकांच्याकडं किंवा ग्राहकाकडं ज्या मौल्यवान वस्तू असतात, दागदागिने असतात, महत्त्वाची कागदपत्र असतात, तर काही लोक पैसे देखील त्यामध्ये हे जे महत्त्वाचे असतात, पैसेसुद्धा ठेवतात. हे सगळं महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेनं लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ही लॉकरची सुविधा कशी असते? कोणत्याही बँकेत गेला, ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे इथं सेफ डिपॉझिट लॉकर सुविधा उपलब्ध आहे, तर लक्षात ठेवायचं त्या बँकेमध्ये एक स्ट्रॉंग रूम असते. स्ट्रॉंग रूम म्हणजे काय? स्ट्रॉंग रूम याचा अर्थ असा असतो की त्याला विटाच्या भिंती नसतात. जसं आपण घर बांधतो, घरामध्ये कसं चारी बाजूने विटाच्या भिंती बांधतो, वर स्लॅब असतो आणि खाली आपण फरशी घालतो, तसं तिथं काय असतं? वर, खाली आणि चारी बाजूनं स्लॅबच असतो. RCC संपूर्ण कन्स्ट्रक्शन केलेलं असतं आणि सिमेंट कॉन्क्रीटचं कन्स्ट्रक्शन असतं. म्हणजे ती रूम स्ट्रॉंग असते. विटाची भिंत फोडता येते पण RCC भिंत फोडता येत नाही, कारण त्यामध्ये लोखंड, स्टील वापरलेलं असतं आणि असं कॉन्क्रीट करून 4ही बाजूनी
पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर वर आणि खाली असं साही बाजूनी कॉन्क्रीट टाकून ती एक स्ट्रॉंग रूम बनवलेली असते आणि त्याला एक भला मोठा दरवाजा असतो. तो दरवाजा असतो तो खूप मोठा आणि गोदरेज सारख्या कंपनीकडून तयार करून घेतलेला असतो. सुमारे त्याचं वजन 2 टन इतकं असतं. क्रेननं दरवाजा वर न्यावा लागतो आणि त्या अशा स्ट्रॉंग रूममध्ये चांगल्या स्टँडर्ड कंपनीची कपाटं असतात आणि या कपाटाला छोटे छोटे कप्पे असतात. जर तुम्ही बँकेमध्ये कधी गेला की स्ट्रॉंग रूममध्ये जी कपाटं असतात आणि त्या कपाटाला छोटे छोटे कप्पे असतात. हे कप्पे जर तुम्ही बघितले तर ते कसे असतात बघा. असे कप्पे काही वेळेला असं असतात 1 2 3 4 म्हणजे हे 5 कप्पे झाले. इथंही 5 कप्पे असतात. त्यानंतर इथं 3 कप्पे असतात मोठे आणि इथं 2च कप्पे असतात. अशा पद्धतीचं हे कपाट असतं. म्हणजे ज्या लोकांना जेवढ्या पद्धतीनं कप्पा हवा आहे, लहान कप्पा असेल तर लहान भाडं, कारण तुमच्या लहान वस्तू असतील ठेवण्यासाठी तेवढं पुरेसं ठरतं. असं एक स्ट्रॉंग रूम असते. या स्ट्रॉंग रूममध्ये पुन्हा चांगली कपाटं असतात आणि ह्या कपाटाचं वैशिष्ट्य काय असतं, या कपाटाच्या प्रत्येक कप्प्याला एक चावी असते. प्रत्येक कप्प्याला एक चावी असते. त्याला ग्राहकाची चावी म्हणतात. आणि या कपाटाला सर्व कप्प्यांना लागणारी एकच चावी असते. त्याला बँकर्स की म्हणतात किंवा त्याला मास्टर की म्हणतात. म्हणजे बँकेनं निर्माण केलेल्या किंवा तिथं बँकेमध्ये ठेवलेल्या कपाटाला एक मास्टर की असते आणि बाकीच्या सगळ्या रेंटर्स की असतात किंवा ग्राहकाची चावी. उदाहरणार्थ 10 13 2 15 कप्पे आहेत तर 15 चाव्या ग्राहकाच्या असतात आणि बँकेकडे एक मास्टर की असते. त्या कपाटाचं वैशिष्ट्य काय, या प्रत्येक कपाटाला प्रत्येक कप्प्यासाठी दरवाजा असतो आणि या दरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे, त्याला 2 चाव्या लावल्याशिवाय ते काय होत नाही, कप्पा उघडला जात नाही. आणि बंद करायचं असेल तर ते एका चावीनं बंद होतं. म्हणजे एका चावीनं बंद होतं आणि 2 चावीनं उघडावं लागतं. म्हणजे उघडण्यासाठी मास्टर की बँकेकडे असते आणि कस्टमरकडे असते, ग्राहकाकडे असते. दोघांनी एकत्र आल्याशिवाय ते काही कपाटाचे कुलूप काढलं जात नाही. बसवताना मात्र ग्राहकाच्या चावीनं बसवलं की ते बसतं पूर्णपणे, म्हणजे ते सुरक्षित आहे. पुन्हा हे कपाटही स्ट्रॉंग असतं, त्याचे चाव्याही स्ट्रॉंग असतात, त्याचं असणारं लॉकही खूप चांगलं असतं आणि अशा पद्धतीचं कपाट त्या बँकेमध्ये अनेक कपाटं असतात. या कपाटामधला एक एक कप्पा प्रत्येक ग्राहकाला भाड्यानं दिलेला असतो आणि त्याबद्दल बँक त्याचं भाडं वार्षिक भाडं घेत असते. मग वार्षिक असतं, कुठं सामायिक असतं. तर काही बँका काय करतात की मोठ्या प्रमाणावर डिपॉझिट, त्या कपाटाचं भाडं वसूल होईल एवढं डिपॉझिट घ्यायचं, डिपॉझिटवर होणारं व्याज आहे ते भाड्याच्या रूपानं जमा करायचं. म्हणजे काही बँका डिपॉझिट घेतात आणि त्याचं भाडं व्याज ज्याला देणार आहे ते भाडं समजण्यात येतं. तर काही बँका दरमहा भाडं आकारतात. आणि बँकेनं दिलेली ही एक दुय्यम सेवा आहे ही मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याची. आणि या सेवेबद्दल बँकेला काय मिळतं तर याचं भाडं मिळतं आणि ग्राहकाला काय मिळतं तर ही सुविधा मिळते. म्हणजे आपल्या घरामध्ये चोरी किंवा बऱ्याच गोष्टी असतात, आग असते, चोरी असते, खराब होणार असतो. त्यामुळं आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी घरात आपल्याकडे पुरेशी जागा, सुरक्षित जागा असत नाही, भीती कायम असते. परंतु हेच जर सर्व दागदागिने, सोनं, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्र जर तुम्ही बँकेत नेऊन ठेवली तर तुम्ही निश्चितपणानं सुरक्षित आहात असं समजायला हरकत नाही. कारण ती एवढी स्ट्रॉंग रूम असते, आत कपाट एवढं स्ट्रॉंग असतं, यामधून चोरी होण्याचं प्रमाण हे फारच कमी किंवा नाही म्हटलं तरी चालतं आणि ते अत्यंत सुरक्षित असतं. आणि म्हणून या ठिकाणी जी सेवा पहिली दिलेली आहे, उपयुक्त सेवा जी आहे ती उपयुक्त सेवा म्हणजे मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे. आता ह्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याबद्दलचं डिटेल्स आहे. मग ती चावी असते, चावी हरवलं तर काय, पुढं काय करायचं हे आपण नंतरच्या तासाला बघणार आहोत किंवा प्रत्यक्ष बँकेमध्ये आपण व्हिजिट देणार आहोत. त्यावेळी बँकेत कामकाज कसं चालतं ह्या सेफ डिपॉझिट लॉकरचं ते पाहणार आहोत. ते तुम्हाला मी नंतरच्या तासाला सांगेन. परंतु आता आपल्याला एवढंच यातली एक सेवा एवढी मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे ही एक सेवा आता तुम्हाला समजली असेल असं मी गृहीत धरतो. त्याच्या डिटेल्स आहेत ते नंतर ज्यावेळी फिजिकली कॉलेज सुरू होईल त्यावेळी तुम्हाला त्याच्या डिटेल्स सांगितल्या जातील. दुसरा जो आहे तो दुसरा जो त्यामधलं उपयुक्त कार्य आहे ते म्हणजे प्रवासी चेक सुविधा उपलब्ध करून देणे. आता ही प्रवासी चेक सुविधा जी आहे ही प्रवासी चेक सुविधा ही अलीकडच्या काळात कालबाह्य झालेली आहे. पण पूर्वीच्या काळी प्रवासी चेक, ट्रॅव्हलर्स चेक उपलब्ध करून देणे. आता हे ट्रॅव्हलर चेक म्हणजे काय
पूर्वीच्या काळी काय होतं तर पूर्वीच्या काळी कोणत्याही प्रकारचं ATM कार्ड नव्हतं, डेबिट कार्ड नव्हतं, क्रेडिट कार्ड नव्हतं, कुठल्याही प्रकारचं कार्ड नव्हतं. मग बँकेत जायचं, पैसे घ्यायचे, सरळ प्रवासाला पैसे घेऊन जायचं. धनादेशानं काय व्हायचं, धनादेश वसुलीला वेळ लागायचा आणि म्हणून बँकेनं प्रवासामध्ये आपल्याकडं जवळ रक्कम जर बाळगली आणि त्याची चोरी झाली, ते हरवलं, तर त्यावेळे प्रवासामध्ये अडचणी निर्माण होतात. समजा माझ्याकडं मी प्रवासाला निघालो आहे आणि मी प्रवासाला निघत असताना माझ्याजवळ मी पैसे घेतलेले आहेत आणि त्या पैशाची चोरी झाली. मी काय करू शकतो, मला परत येणं शक्य होत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. किंवा माझा प्रवास थांबवावा लागतो, पुढे मी कोणतंही काम करू शकत नाही. अशा वेळी चोरी झाली किंवा पैसे हरवले तर अडचणी निर्माण व्हायच्या आणि म्हणून अलीकडच्या त्या काळामध्ये बँकेने प्रवासी धनादेशाची सुविधा उपलब्ध केलेली आहे. हे प्रवासी धनादेश म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला प्रवासाला ज्यावेळी निघायचं आहे, मग तो पर्यटनासाठी निघालेला असेल, कामासाठी निघालेला असेल किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तो प्रवास करत असेल, तर त्या प्रवासामध्ये त्याची रक्कम सुरक्षित राहावी म्हणून बँकेने निर्माण केलेली ही एक दुय्यम सेवा आहे. ही काय प्रवासी चेक सुविधा आहे, तर तुम्ही बँकेमध्ये जायचं, ज्यांना प्रवास करायचा आहे त्या ग्राहकांना बँकेमध्ये जायचं आणि बँकेमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचे धनादेश पाहिजेत, प्रवासी चेक पाहिजेत, ते प्रवासी चेक खरेदी करायचे. ते प्रवासी चेक कसे असतात, तर तुम्हाला 100 रुपयाचा चेक, 200 रुपयाचा चेक, 500 रुपयाचा, 1000 रुपयाचा, 700 रुपयाचा, 800 रुपयाचा, तुम्ही म्हणाल त्या किमतीचा धनादेश तुम्हाला पाहिजे असतील तर तेवढी रक्कम बँकेत भरायची. उदाहरणार्थ मला प्रवासाला जायचं आहे, 10,000 रुपये जवळ ठेवणं सोयीचं नाही म्हणून मी बँकेत जाऊन 10,000 रुपये देतो आणि मला पाहिजे त्या किमतीचे चेक घेतो. 100चे काही घेतो, 200चे काही घेतो, 50चे काही घेतो, अगदी 10 रुपयाचे काही घेतो, 500चे काही चेक घेतो, असे 10,000 रुपयाचे मी चेक खरेदी करतो. हे चेक खरेदी करत असताना मला काय करावं लागतं, मला बँकेत जावं लागतं, तो एक अर्ज भरून द्यावा लागतो. मग बँकेला मला मागावं लागतं, मला या किमतीचे एवढे चेक द्या, मी 10,000 रुपये त्याबद्दल भरत आहे. मी 10,000 रुपये कॅशियरकडं भरलं की बँक मला त्यांच्याकडे छापील जे चेक असतात ते चेक देतात. ह्या चेकचं वैशिष्ट्य काय, मग हे चेक चोरीला जात नाहीत का, हे चेक हरवत नाहीत का, होऊ शकतं. हे जे धनादेश असतात त्या धनादेशाचं वैशिष्ट्य काय आहे बघा, ह्या धनादेशावर सगळी लिहिलेली माहिती असते. बँकेचं नाव असतं, त्यानंतर बँकेचं पत्ता असतो, त्यानंतर इथे एक सिग्नेचर असते, इथे एक सिग्नेचर असते आणि 2 सिग्नेचर असतात आणि इथं बँकेच्या अधिकाऱ्याचे सिग्नेचर असतात आणि तिथं आत लिहिलेलं असतं, हा चेक घेऊन जो येणार आहे त्याला एवढ्या किमतीची रक्कम द्या किंवा एवढ्या किमतीच्या वस्तू द्या, असं सरळ त्यामध्ये लिहिलेलं असतं. म्हणजे त्याच्या मोबदल्यात 20 रुपये किमतीच्या मोबदल्यामध्ये तुम्ही हे देऊ शकता त्यांना कोणतीही सेवा असं. आणि मग 2 ठिकाणी सही करायची असते. 2 ठिकाणी सही केली की मग हे कुणी करायचे असते, तर जी व्यक्ती बँकेमध्ये जाऊन प्रवासी धनादेश खरेदी करणार आहे तो ग्राहक त्या मॅनेजरच्या देखत इथे एक सही करतो, इथे एक सही करतो आणि मग तो चेक त्याच्या ताब्यात दिला जातो. आणि ताब्यात दिल्यानंतर हा चेक घेऊन पुन्हा ज्या ठिकाणी जायचं, समजा एखाद्या मॉलमध्ये गेला किंवा एखाद्या हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलचं बिल 250 रुपये झालं, चेक 500 रुपयाचा आहे, तर त्या हॉटेलच्या मालकाला हा चेक सबमिट करायचा, सादर करायचा. हॉटेलचा मालक काय करतो, वर जी ओरिजिनल सिग्नेचर केलेली आहे तशीच सिग्नेचर खाली करायला लावतो आणि मग त्या व्यक्तीनं त्या हॉटेल मालकाच्या समोर अशा प्रकारची पुन्हा सिग्नेचर करायचे, 2 सह्या करायच्या. ह्या दोन्ही सह्या जुळल्या का तो पाहतो आणि मग हा चेक स्वीकारतो आणि त्याचं बिल जमा करून घेतो. आणि नंतर तो काय करतो, हा धनादेश जो आहे प्रवासी धनादेश, हा धनादेश तो हॉटेलचा मालक असेल, तो मॉलचा मालक असेल, तो स्वतःच्या खात्यावर तो चेक भरतो आणि त्याच्या खात्यात रक्कम जमा होते. म्हणजे काय, नोटेऐवजी चेक वापरायचा. या चेकवर 2 वेळा सह्या कराव्या लागतात. ती सही जुळली की नाही तो घेणारा बघत असतो आणि बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं असतं ट्रॅव्हलर चेक ॲक्सेप्टेड हिअर, SBI ट्रॅव्हलर चेक ॲक्सेप्टेड हिअर. म्हणजे आम्ही फक्त स्टेट बँकेचे चेक स्वीकारतो किंवा प्रवासी धनादेश येथे स्वीकारले जातात, त्याच ठिकाणी ते चेक स्वीकारले जातील. ज्या ठिकाणी चेक स्वीकारत नाहीत त्या ठिकाणी अशा प्रकारचं तुम्हाला व्यवहार करता येणार नाही, तिथं तुम्हाला रक्कम रोख द्यावीच लागेल.
पण अलीकडच्या काळामध्ये ATM कार्ड आलेलं आहे, क्रेडिट कार्ड आलेलं आहे, अनेक ऑनलाईन बँकिंग आहे, मोबाईल बँकिंग आहे. त्यामुळं प्रवासी धनादेश कोण वापरत नाही, हे ट्रॅव्हलर चेक कोण वापरत नाहीत, कारण यामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत किंवा या प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून अशा प्रकारची सुविधा जी आहे प्रवासी चेक सुविधा, ही प्रवासी चेक सुविधा बँकेने निर्माण केलेली ही दुय्यम सुविधा आहे. उपयुक्त सुविधेमध्ये 2च आज आपण इथं थांबणार आहोत. 2च सुविधा आहेत आणि यापुढे पुढं जे सुविधा आहेत अजून 8, 7, 8 सुविधा आहेत. परंतु याचं डिटेल्स पुन्हा आपण फिजिकल कॉलेज सुरू होईल आपलं त्यावेळेला प्रवासी चेक, त्याचा नमुना, त्याची प्रोसिजर, त्यानंतर इथं सुरक्षित सेफ डिपॉझिट लॉकर हे सगळं बघणार आहोत. हे आता एवढंच इथं थांबतोय. उद्याच्या तासाला ज्या पुढच्या ज्या सेवा असतील उपयुक्त सेवा, त्या सेवा आपण घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.